ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात पमी गुरु नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या कथित दरबारामुळे अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये या व्यक्तीची भपकेबाज जीवनशैली, मोठ्या प्रमाणातील सोन्याचे दागिने आणि आलिशान गाड्यांचा ताफा दिसून येत आहे. विविध समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी राज्यभरातून नागरिक, विशेषतः महिला, या दरबारात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासन, समाज आणि कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणांची भूमिका पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोकरीतील अडचणी, कौटुंबिक वाद किंवा अपत्यप्राप्ती यांसारख्या वैयक्तिक समस्यांवर उपाय देण्याचे दावे या दरबारातून केले जातात. काही व्हिडिओंमध्ये तथाकथित आशीर्वादांमुळे सकारात्मक परिणाम झाल्याचेही सांगितले जाते. या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नसली तरी अशा आश्वासनांमुळे अनेक नागरिक आकर्षित होत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे काही सरकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट देताना दिसल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे अशा प्रकारांबाबतची संवेदनशीलता अधिक वाढली आहे. सिन्नर तालुक्यातील त्या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले असून पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेनंतर गुरु संस्कृतीकडे अधिक चिकित्सक दृष्टीने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. समाजशास्त्रज्ञांच्या मते शिक्षणाचा प्रसार वाढला असला तरी वैयक्तिक समस्या, मानसिक ताण आणि त्वरित उपायांची अपेक्षा यामुळे काही नागरिक अशा दाव्यांकडे आकर्षित होतात. सोशल मीडियाचा वाढता प्रभावही या प्रवृत्तीला चालना देत असल्याचे दिसते. आकर्षक सादरीकरण, व्हायरल व्हिडिओ आणि भावनिक अपील यांच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निरीक्षण आहे. प्रशासनाच्या दृष्टीने पाहता अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित कायदे अस्तित्वात असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीकडून फसवणूक, चुकीचे दावे किंवा कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे. त्याचवेळी नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जागरूकता वाढवणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काही जण या दरबाराकडे श्रद्धेने पाहत असताना तर काही जण याकडे संशयाने पाहत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत आहेत. सोशल मीडियावरील चर्चेमुळे हा विषय अधिक व्यापक स्तरावर पोहोचला आहे. एकूणच कल्याणमधील या प्रकरणाने अंधश्रद्धा, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासनिक हस्तक्षेप या संदर्भातील अनेक प्रश्न पुन्हा समोर आणले आहेत. पुढील काळात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि प्रभावी जनजागृती यांचा समन्वय साधणे आवश्यक ठरणार आहे.